मेहेंदळे सरांना विनंती करतो की त्यांनी आज आमच्या सगळ्यांसाठी एक व्याख्यान द्यावं. विषय आहे, नमस्कार, विषय आहे इतिहासातील सत्य आणि असत्य. आता इतिहासात जे सत्य आणि असत्य म्हणजे मला काय अभिप्रेत आहे ते सांगतो. एकाच गोष्टीकडं दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं लोक बघू शकतात. ते भाष्यकारांचं काम आहे. ते सत्य आणि असत्य मला अभिप्रेत नाही आहे. मला सत्य आणि असत्य असं अभिप्रेत आहे की मूळ साधनात काय लिहिलं आहे ते विपरीत करून काही लोक सांगतात. ते सत्य आणि असत्य मला अभिप्रेत आहे की मुळात काय लिहिलं आहे आणि तुम्ही काय सांगताय त्याच्या आधारे. दुसऱ्या यातनं जो मी निष्कर्ष काढणार आहे तो मी आधीच सांगतो. कुठलंही सरकार, मग ते भारतातलंच असं नाही, जगातल्या कुठल्याही देशात सरकारला एक कुठली तरी विचारधारा असते आणि त्या विचारधारेनुसार पाठ्यपुस्तकं तयार होतात, त्यानुसार इतिहास तयार होतो, मग पुनर्लेखन होत राहतं. आणि त्यामुळं जसे एक सरकारी इतिहास असतात, मागं मी एके ठिकाणी सांगितलं काही लोक हजर पण असतील, ते सरकारी जे इतिहास असतात ते सगळ्या अर्थानं खरे नसतात. पहिल्या महायुद्धाचा जो ब्रिटिशांचा सरकारी इतिहास लिहिला गेला आहे त्याच्यावर एकानं परीक्षण असं केलं होतं की ऑफिशियल हिस्ट्री म्हणून केला तो, की इट इज ऑफिशियल बट इट इज नॉट हिस्ट्री. याचं कारणच हे आहे की सरकारी इतिहास आहे तो. आणि म्हणून भारत इतिहास संशोधक मंडळासारख्या संस्था स्वतंत्र विचार करणाऱ्या पाहिजेत. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला कधीही कुठल्याही विद्यापीठाच्या दावणीला बांधून घेऊ नये. त्याचा लोभ होतो, मोह होतो, सरकारी मदत मिळेल, पैसे मिळतील, ते सगळं मिळेल, फक्त संशोधन होणार नाही. इतका काळ जे संशोधन मंडळात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं ते कुठल्याही सरकारी मदतीशिवाय झालेलं आहे आणि यापुढे होऊ शकतं. हे सांगतोय मी या पुढच्या उदाहरणांवरनं तुमच्या लक्षात येईल की खोटं किती सांगितलं जातं. हे एक हेतू आहे माझा हे सांगण्याचा. दुसरा माझा सांगण्याचा हेतू असा आहे की हे खरं आहे का खोटं आहे, मुळात काय लिहिलं आहे हे कळण्याकरता त्या भाषा आल्या पाहिजेत. म्हणजे मराठी मध्ययुगीन इतिहासाचं बोलायचं झालं तर मराठीची मोडी लिपी आली पाहिजे, फारसी आलं पाहिजे, डच पोर्तुगीज आलं पाहिजे. आणि नुसतं फारसी होणं उपयोगी नाही आहे. याचं कारण असं आहे की इराणमध्ये सगळ्यांनाच फारसी येतं, ते काही सगळे इतिहास संशोधक होत नाहीत. तर त्याच्यामुळं फारसी हे सुद्धा एक साधन आहे. त्याच्या पलीकडं जाऊन मी सत्य सांगेन आणि इतिहासकारांनी हा आव ठेवता कामा नये की मी समाजाला मार्गदर्शन करेन. हे इतिहासकाराचं काम नाही. ते समाजधुरीण जे कोणी असतील त्यांचं काम ते करतील. इतिहासकारानं जे काही घडलं ते कागदपत्रांवरनं जसं दिसतं तसं सांगणं एवढंच इतिहासकाराचं काम आहे. अनेक लोक असं भासवतात कारण त्यांना मोडी शिकायचा, फारसी शिकायचा कंटाळा आहे, कारण असू शकतं की नाही हे महत्त्वाचं आहे भाष्य करणं आणि इतिहास असा सारखा बदलत असतो वगैरे. माझा अनुभव असा आहे की इतिहासातला 90% भाग तसाच असतो. 10% भागाबद्दल मतभेद होऊ शकतो, नवीन पुरावे उजेडात येते. मी एका उदाहरणानं सांगतो. एका माणसानं मला विचारलं अफजल खानाला शिवाजी महाराजांनी कसं मारलं, म्हणजे कट्यारीनं मारलं, वाघनखानं मारलं, तलवारीनं मारलं, कसं काय मारलं, कोणी आधी वार केला. तर मी त्याला सांगितलं शिवभारतात असं लिहिलेलं आहे आणि शिवभारत हा विश्वसनीय ग्रंथ आहे, शिवाजी महाराजांचा समकालीन माणूस आहे, जवळचा माणूस आहे. तो म्हणाला ते नाही मी विचारत आहे शिवभारतात काय सांगितलं ते, मी तुम्हाला विचारतोय की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं मारलं. म्हटलं ते नाही मला सांगता येणार कारण मी तेव्हा तिथं नव्हतो. तेव्हा कुठलाही इतिहासकार हा कितीही त्याचं किती भाष्यकार वगैरे काही असू दे, शेवटी तो साधनांच्या कैदेत असतो, त्या मर्यादेत त्याला राहायला लागतं. साधनं विश्वसनीय कितपत आहेत, अविश्वसनीय कितपत आहेत, याच्याविषयी तो चर्चा करू शकतो. तर हे निष्कर्ष आहेत पुढं, पण ते मी निष्कर्ष आधी सांगितले आणि आता उदाहरणं सांगायला सुरुवात करतो. सोशल सायंटिस्ट या नावाचं एक मासिक नवी दिल्लीतनं निघतं. त्याचा बहुतेक जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजे JNU या नावाने ती प्रसिद्ध आहे. तर तिच्याशी काही संबंध असावा.
त्यानं सोशल सायंटिस्टच्या जानेवारी-फेब्रुवारी 1990चा अंक एकत्र काढला होता, जानेवारी-फेब्रुवारीचा. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं तो व्हॉल्यूम 18 नंबर्स 1 and 2 एकत्र आहे. त्याच्यात JNUमध्ये असलेल्या सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज नावाचं त्यांचीच एक शाखा, त्या शाखेतल्या 25 लोकांनी एक परिपत्रक म्हणून, आपण लेखासारखंच आहे ते परिपत्रक काढलं होतं. त्या परिपत्रकाचं नाव होतं द ॲब्यूज ऑफ हिस्ट्री, बाबरी मस्जिद अँड राम जन्मभूमी डिस्प्यूट, असं त्या परिपत्रकाचं नाव होतं. त्याच्यावर 25 जणांच्या सह्या होत्या. मी सगळे नावं सांगत नाही, सगळे प्रोफेसर होते, डॉक्टरेट होते, मोठे लोक होते, मोठे म्हणजे वयानं मोठे होते आणि नामवंत होते. काही नावं सांगतो. एक पहिलंच नाव आहे त्यातलं सर्वपल्ली गोपाल. बहुतेकांना माहिती असेल, सर्वपल्ली गोपाल म्हणजे राधाकृष्णन त्यांचे चिरंजीव, म्हणजे राधाकृष्णनचे हे गोपाल हे चिरंजीव. दुसरं नाव होतं रोमिला थापर. तिसरं नाव होतं हरबंस मुखिया. आणिक एक नाव होतं KN पनिक्कर. आणिक एक नाव होतं बिपनचंद्र. मी तुमच्या लक्षात येईल की तालेवार नावं होती, नामांकित लोक होते. या लोकांनी ते पत्रक काढलं होतं. त्या पत्रकामध्ये पान 79वर पान 76पासून लेख चालू होतो, 6 पानी लेख आहेत. पान 79वर त्यांनी असं विधान केलं होतं की बाबरनाम्यामध्ये अयोध्येत कुठलंही देऊळ पाडल्याचा उल्लेख नाही, असं त्यात विधान केलं होतं. हे अर्धसत्य आहे आणि खरं म्हणजे अर्धसत्य हे खोटंच असतं, त्याला म्हणायचं असतं अर्धसत्य. का ते सांगतो. त्याकरता बाबरनाम खोटं एका वाक्यात बोलता येतं. ते कसं खोटं आहे हे सांगायला बरीच जास्त जागा लागते. बाबरनामा हे जे पुस्तक आहे ते मूळ आहे तुर्की भाषेत. त्याचा इंग्रजी अनुवाद ॲनेट बिव्हरीज, म्हणजे जो प्रख्यात इतिहासकार होता बिव्हरीज, त्याची पत्नी, तिनं 2 भागांमध्ये केला आहे. द बाबूर नामा इन इंग्लिश असं त्याचं नाव आहे. बाबरचा बाबूर असाही उच्चार होतो. अकबराच्या कारकिर्दीत या बाबरनाम्याचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं अब्दुल रहीम खान, म्हणजे बैराम खानाचा मुलगा. आणखी प्रती आहेत बाबरनाम्याच्या. तुम्ही कुठलीही प्रत बाबरनाम्याची घ्या, तिच्यात आदलीमधली पानं गहाळ आहेत. कुठं 10 पानं, कुठं 15 पानं, कुठं 25 पानं अशी गहाळ आहेत. कधीच मिळाले नाहीत, आजतागायत मिळालेले नाहीत. कधी गहाळ झाली, का गहाळ झाली हे काही कोणाला माहीत नाही आहे. अंदाज असा केला आहे की हुमायूनची शेरशाहपुढं जेव्हा पळापळ चालू होती त्या धानलीत कुठेतरी ते मधले कागद हरवलेत आणि म्हणून ते कागद नाही आहेत. आता बाबर अयोध्येपाशी आला इथपर्यंतची हकीकत येते आणि पुढचे 15-20 कागद गहाळ आहेत. तेव्हा बाबरानं अयोध्येत देऊळ पाडायचा हुकूम दिला का दिला नाही याच्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही. समजा उद्या ते कागद मिळाले तर कदाचित असं असेल की बाबराने सांगितलं की अयोध्येतलं ते रामाचं मंदिर आहे ते पाडून टाका, असं मिळालंय. आणि कदाचित असंही असेल की तसा उल्लेख मिळणारही नाही, काही असू शकतं. तेव्हा त्यांचं जे विधान होतं की बाबरनाम्यात देऊळ पाडल्याचा काही उल्लेख नाही, ते विधान बरोबर नाही आहे, फसवं आहे. काय म्हणायला पाहिजे होतं त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं, बाबरनाम्याचा जो उपलब्ध भाग आहे, एक्सटॅन्ट पोर्शन, त्या उपलब्ध भागात उल्लेख नाही. म्हणजे वाचकाला कळलं असतं की अरे काही बाबरनाम्याचा काही भाग गहाळ आहे. त्यांनी हाही खुलासा करायला पाहिजे होता की अयोध्येविषयीचा भाग जिथं अभिप्रेत होतं की इथं कालानुक्रमे इथं यायला पाहिजे होतं, पाडलं नाही जे काय असेल ते, तो भाग उपलब्ध नाही. आणि हे 25 लोक हे असं बोलत आहेत. कित्येकदा असं घडतं की मला असं आढळून आलं आहे की ह्या सगळ्या लोकांच्या ज्या चुका असतात त्या एकाच दिशेनं झालेल्या असतात. तेव्हा त्या चुकून झालेल्या चुका नाही आहेत, हेतुपुरस्सर केलेल्या चुका आहेत. मात्र मी स्वतः एक पथ्य पाळतो, कोणा इतिहासकारांनी पाळलं पाहिजे.
आपल्याला माहिती असतं की अमुक मनुष्य अमुक समूहातला आहे, म्हणजे अमुक धर्माचा आहे, अमुक जातीचा आहे, अमुक विचारप्रणालीचा आहे, पण म्हणून त्याचं म्हणणं खोटं ठरत नाही. तेव्हा तुम्ही टीका कराल किंवा आक्षेप घ्याल तेव्हा तो त्या विधानावर घेतला पाहिजे. तुम्हाला माहीत असला हेतू असतो, हेतू नसतो असं अजिबात नाही आहे, पण हेतू कळला म्हणून त्याचं म्हणणं खोटं आहे असं सिद्ध होत नाही. तर हे पथ्य पाळलं पाहिजे आणि मी हे पथ्य पाळतो. काही उदाहरणं देतो, एक सुप्रसिद्ध उदाहरण देतो आणि मी अशी काळजी घेतोय की प्रत्येकाची निदान 2-2 तरी उदाहरणं देतोय. या लक्षात येईल की एका दिशेनं त्यांचा प्रवास चाललेला आहे. पहिलं उदाहरण देतो, फार मोठा प्रसिद्ध मनुष्य आहे मोहम्मद हबीब. ते कधी आपलं नावाचं स्पेलिंग MO न करतात, कधी MU न करतात. असं का करतात मला माहीत नाही आहे. निरनिराळ्या पुस्तकांवर निरनिराळ्या प्रकारे त्यांचं नाव छापलं आहे. हे इरफान हबीब हे जे प्रसिद्ध अलीगडचे प्राध्यापक आहेत, त्यांचे वडील मोहम्मद हबीब हे मार्क्सवादी होते. त्यांनी सुलतान महमूद ऑफ गझनी म्हणून एक पुस्तक लिहिलं आहे. त्याची जी द्वितीय आवृत्ती आहे, दुसरी आवृत्ती आहे, ती त्यांनी माओ त्से-तुंग, चोवेन लाय आणि 2 जण आहेत, मला वाटतं लिऊ शाओची आणि लिन पियाओ यांना अर्पण केलेली आहे. म्हणजे चांगले कडवे मार्क्सिस्ट आहेत ते. त्यांनी केलेल्या 2 चुका, असत्य, एखादा मनुष्य खोटं बोलतोय असं शक्यतो म्हणू नये, असं म्हणावं की ते बोलतात ते खरं नाही आहे, म्हणजे ते बरं दिसतं. किंवा खोट्यापेक्षा असत्य असं म्हटलं तर जरा सॉफ्ट वाटतं. तर मी तसंच करतो. तैमूरलंगाची जी भारतावर स्वारी झाली 1398 तिची हकीकत या मोहम्मद हबीब यांनी लिहिली आहे. त्यांनी संपादित केलेलं जे इंडियन हिस्ट्री काँग्रेसनी त्यांच्या विद्यमानं ए कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणून इतिहासाचा मोठा प्रकल्प हाती घेतला. त्यातला जो 5वा खंड आहे त्याचं नाव आहे दिल्ली सल्तनत. त्याचे संपादक आहेत मोहम्मद हबीब आणि एकेकाळचे त्यांचे विद्यार्थी आणि नंतरचे त्यांचे सहकारी खलीक अहमद निजामी, 2 जण आहेत. आता तैमूरलंगानं भारतावर जी स्वारी केली तिचं वर्णन करणारी 2 ग्रंथ आहेत. पहिल्या ग्रंथाचं नाव आहे मल्फुजात तिमूरी. मल्फुजात म्हणजे उद्गार असा एक अर्थ आहे, अनेक वचन आहे ते मल्फूजचं, पण त्याचाच ॲनल्स, इतिहास असाही त्याचा अर्थ होतो. अशा अर्थानं तो रूढार्थ म्हणून वापरला जातो शब्द मल्फुजात तिमूर. त्याचं टेक्स्ट काही पब्लिश झालेलं नाही आहे, पण इलेट अँड डवसन यांचं जे प्रसिद्ध पुस्तक आहे हिस्ट्री ऑफ इंडिया ॲज टोल्ड बाय इट्स ओन हिस्टॉरियन्स, त्याच्या 3ऱ्या खंडात त्याच्या भारतावरील स्वारीचा जो भाग आहे त्या सगळ्याचा इंग्रजी अनुवाद छापलेला आहे. आणि या मल्फुजात तिमूरीचं शहाजहानच्या काळामध्ये फारसीमध्येही भाषांतर झालेलं आहे. मूळ ग्रंथ तुर्कीत आहे. ते तैमूरलंगाचं आत्मचरित्र आहे असं म्हणायचं कारण ते प्रथम पुरुषात लिहिलेलं आहे. दरबारी लोकांकडनं लिहून घेतलं असेल एखाद्या वेळेला. दुसरा ग्रंथ आहे त्याचं नाव जफरनामा. जफर म्हणजे विजय. हा जफरनामा तैमूरलंगाचा नातू होता इब्राहिम म्हणून, त्यांना लिहून घेतला आहे. शरफुद्दीन अली यझदी यांनी तो जफरनामा लिहिला आहे. जफरनामा आणि मल्फुजात तिमूरी यांच्यात तसा काही फरक नाही आहे. फरक महत्त्वाचा आहे की थोडासा संक्षेप केला आहे, फार नाही, हे ए. आणि दुसरा फरक आहे तृतीय पुरुष वापरलेला आहे. तैमूरलंगाला बादशाह वगैरे, साहिब किरान वगैरे अशा अर्थाने त्याचं संबोधन केलं आहे, प्रथम पुरुषात नाही. एवढाच फरक आहे. बाकी दोन्ही ग्रंथ जवळपास एकच आहेत. जफरनाम्याची भारतावरच्या स्वारीचा भाग जो आहे तो मागाशी इलियट अँड डवसनचा जो 3रा खंड सांगितला त्यात छापलेला आहे. मोहम्मद हबीब यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया 5वा खंड, त्यामध्ये तैमूरलंगाच्या स्वारीची जी हकीकत दिली आहे ती सगळी जफरनाम्याच्या आधारेच दिलेली आहे. तसं त्यांनी सांगितलेलं पण आहे. आता ती हकीकत देताना ते असं म्हणतात की तैमूरलंगाची भारतावरची स्वारी आहे ही फक्त लुटी करता झालेली होती, दुसरं काही नाही, लुटारू होता. स्वतः तैमूरलंग असं म्हणतो
मलफुजातमध्ये आणि जफरनाम्यामध्ये ते उद्गार आहेत. 10 ठिकाणी आहे मलफुजातमध्ये, 10 ठिकाणी, की काफिरांविरुद्ध युद्ध करण्याकरता मी स्वारी केली, हा माझा जिहाद आहे. आणि मी असं का केलं, तर भारतातले इस्लामी राज्यकर्ते अत्यंत दुर्बळ झालेले आहेत आणि काफिर शिरजोर झालेले आहेत, तर त्यांना धडा शिकवण्याकरता मी ही भारतावर स्वारी केली आहे, असं तो म्हणतो. मी त्याच्यात आणि मोहम्मद हबीब यांच्यामध्ये मतभेद आहे. तैमूरलंगाच्या वेळेला तो शक्य नव्हतं मतभेद व्यक्त करणं, पण आता शक्य झालं आहे, तर केलं आहे. आता या स्वारीमधला एक प्रसंग असा आहे, दिल्लीजवळ एक लोणी नावाचं गाव आहे, कदाचित आता दिल्लीत समाविष्ट झालं असेल किंवा दिल्लीचं उपनगर पण असेल. त्या लोणीमध्ये तो आपल्या आत्मवृत्तात सांगतो आणि जफरनाम्यामध्येही आहे, सगळे गावकरी धरून आणले त्याच्या सैन्यानं. त्यांनी हिंदू आणि मुसलमान वेगवेगळे केले आणि त्यातले हिंदूंची कत्तल केली, मुसलमानांना अर्थातच सोडून दिलं. आता मोहम्मद हबीब यांचं जे प्रतिपादन होतं की या स्वारीला एकच अंग होतं, लूट. पाणी पण देऊ, दुसरं काही अंग नव्हतं. त्याला या लोणीच्या प्रसंगाने छेद जातो. तेव्हा हा मोठा त्यांच्यापुढं अडचण होती आणि त्यांनी ती इंग्रजीमध्ये जशी म्हण आहे, कट द गार्डियन नॉट, ती त्यांनी फार सोप्या पद्धतीनं सोडवली. त्यांनी तो प्रसंगच गाळून टाकला. आता हे काही प्रामाणिकपणाचं लक्षण नाही, पण त्यांनी तसं केलं, मोहम्मद हबीबने तसं केलं. मोहम्मद हबीबनंच केलेलं दुसरं एक उदाहरण सांगतो. अलाउद्दीन खिलजींच्या विजयांचं वर्णन अमीर खुसरो, जो कवी म्हणून प्रसिद्ध आहे पण त्यानं गद्यलेखनही केलं आहे, त्याचा खजाइनुल फुतूह म्हणून पुस्तक आहे. खजाइनुल फुतूह म्हणजे विजयांचे खजिने. त्यामध्ये अलाउद्दीनच्या विजयांचं वर्णन आहे आणि त्यानं केलेल्या बांधकामांचंही वर्णन आहे. मुख्य बांधकाम म्हणजे कुतुब मिनारच्या खाली जी प्रसिद्ध मशीद आहे कुव्वतुल इस्लाम त्याला म्हणतात, म्हणजे इस्लामचं सामर्थ्य. तर त्या मशिदीला एक मोठा मनोरा बांधायला घेतला. तो काही पूर्ण झाला नाही, कारण त्याने तो खूपच मोठा मनोरा तो बांधत होता. आणि त्या मनोऱ्याकरता जे दगड लागले ते कसे आणले वगैरे वर्णन अमीर खुसरोनं केलेलं आहे. त्याच्यात तो म्हणतो की मंदिरांविरुद्ध जणू जिहाद पुकारला. म्हणजे माणसांविरुद्ध पुकारतात पण मंदिरांविरुद्ध पुकारला, म्हणजे पाडली मंदिरं, दगड आणले, त्या मनोऱ्याकरता वापरले, असं अमीर खुसरोनं वर्णन केलेलं आहे. ह्या खजाइनुल फुतूहचं मोहम्मद हबीब यांनी इंग्रजीमध्ये केलेलं भाषांतर आहे. त्याचं नाव आहे द कॅम्पेन्स ऑफ अलाउद्दीन खिलजी. मी सांगतो ही बहुतेक पुस्तकं archive.org फ्री उपलब्ध आहेत. त्यांनी हे भाषांतर करताना मोठी अडचण आली, तर देवळं पाडली म्हणजे अलाउद्दीन आता कसं काय करायचं. तेव्हा त्यांनी युक्ती अशी केली की त्यांनी मंदिरं या अर्थाचा जो तिथं शब्द होता, अनेकवचनी शब्द होता, सनम खान हा. आता अलीकडं फारसी लोक खूप शिकायला लागलेत म्हणून सांगतो, सगळ्यांना माहिती आहे त्या शिकणाऱ्या लोकांना तरी, की हा प्रत्यय लागून अनेक वचनं होतात फारसीमध्ये. तर सनम खाना हा म्हणजे अनेक सनम खाने. सनम अरबी शब्द आहे, सनम म्हणजे मूर्ती. थोडक्यात सनम खाना आणि बुतखाना याच्यात काहीसुद्धा फरक नाही, मूर्ती मंदिर असा अर्थ आहे त्याचा. असं असताना मोहम्मद हबीब यांनी त्याचं भाषांतर कॅसल्स असं केलं. आता त्यांना फारसी येत नव्हतं असं कोण म्हणेल. खजाइनुल फुतूहसारखा अत्यंत क्लिष्ट गद्यग्रंथ आहे, तो आता आमीर खुसरोनं लिहिला आहे म्हणून त्याला क्लिष्ट म्हणणं बरोबर नाही, हे मला मान्य आहे, पण तो आहे क्लिष्टच. असा या ग्रंथाचं भाषांतर करतो त्या माणसाला उत्तम फारसी येत असलंच पाहिजे. पण कदाचित त्यांचं समर्थन करणारा एखादा माणूस म्हणेल की नाही, अहो चुकलं असेल, नसेल अर्थ माहिती त्या शब्दाचा म्हणून चुकलं असेल, एवढं काय त्याचा भाऊ करताय. तर नाही, त्यांना त्या शब्दाचा अर्थ खूप चांगला ठाऊक होता, कारण त्याच ग्रंथामध्ये पुढं एका ठिकाणी असनाम असा शब्द आला आहे, जे सनम या शब्दाचं अनेक वचन आहे, आणि त्यांनी त्याचा अर्थ ॲडॉल्स असा बरोबर केलेला आहे. अरबीमध्ये अनेक वचनं माहीत असणं हे विशेषच म्हटलं पाहिजे, कारण 16-17 प्रकारे अनेक वचनं होतात. तेव्हा मोहम्मद हबीब यांना सनम या शब्दाचा अर्थ ठाऊक होता. इतकंच नव्हे तर त्याचं अनेक वचन काय होतं तेही त्यांना ठाऊक होतं, आणि तरीही त्यांनी
सनम खाना या शब्दाचं भाषांतर कॅसल्स असं केलं, मंदिराचं न करता. ही मोहम्मद हबीब यांची मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. आणखी एक लेखक सांगतो, त्याचं नाव आहे बनारसी प्रसाद सक्सेना. हे अलाहाबाद युनिव्हर्सिटीत प्राध्यापक होते. खजाइनुल फुतुहा जो मी ग्रंथ सांगितला त्यात असं म्हटलंय 1303 मध्ये अलाउद्दीननं चितोड काबीज केलं. अमीर खुसरो असं सांगतो की मी तेव्हा अलाउद्दीन बरोबर हजर होतो आणि किल्ला काबीज झाल्यानंतर म्हणजे युद्ध संपल्यानंतर अलाउद्दीननं असा हुकूम दिला की हिंदू जिथं सापडेल तिथं त्याला ठार मारा, कापून काढा. आणि त्याप्रमाणे त्या दिवशी 30,000 लोक कापून काढण्यात आले. हे खजाइनुल फुतुहामध्ये सांगितलेलं आहे. हिंदू असा शब्द तिथलाच आहे, माझ्या पदरचा नाही, मी अर्थविर्थ काही लावलेलं नाही, तिथंच म्हटलं आहे हिंदू. आत्ता जो मी तुम्हाला ग्रंथ सांगितला, ए कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया, वॉल्यूम 5, दिल्ली सल्तनत, त्यातलं अलाउद्दीन खिल्जीवरचं जे प्रकरण आहे ते प्रकरण या बनारसी प्रसाद सक्सेनाने लिहिलेलं आहे. आणि त्यांनी या चितोड वेढ्याचं वर्णन करताना असं दिलं आहे की अलाउद्दीननं 3,000 मुकद्दम ठार मारण्याचा हुकूम दिला. मुकद्दम म्हणजे पुढारी, मराठीमध्ये आपण मुकादम म्हणतो, अरबी शब्द आहे तो. आणि पूर्वी गावच्या पाटलाला मोकदम म्हणत असत, हेडमन, विलेज हेडमन. आता मुळात अलाउद्दीननं अमुक इतकी संख्या ठरवूनच दिली नव्हती की इतके लोक ठार मारा. दुसरी गोष्ट, मुकद्दम ठार मारा असंही त्यानं सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं सापडेल त्या हिंदूला ठार मारा. बरं, हे केलं होतं कुणी? अलाउद्दीननं. बनारसी प्रसाद सक्सेनांचा त्यात काहीही दोष नव्हता. तेव्हा त्यांनी खरं ते लिहायला काही हरकत नव्हती, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी 3,000 मुकद्दम असं लिहिलं. आणि याचे संपादक कोण होते त्या ग्रंथाचे? मोहम्मद हबीब. आता तुम्ही संपादक आहात, तुम्ही त्या ग्रंथाचं भाषांतर केलेलं आहे, द कॅम्पेन्स ऑफ अलाउद्दीन खिल्जी म्हणून, तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा माणूस भलतंच काहीतरी सांगतोय. 3,000 मुकद्दम कुठनं काढलं? 30,000 हिंदू मारले. पण त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे हाही दोष त्यांच्याच गळ्यात जातो. बनारसी प्रसाद सक्सेना यांचं दुसरं एक उदाहरण सांगतो. त्यांनी अलाउद्दीनवरचं प्रकरण त्यांनीच लिहिलं आहे. तर 1313 साली, सॉरी मी चुकलो, 1310-11 मध्ये मलिक काफूरनं दक्षिणेत स्वारी केली. त्यावेळेला बर्मतपुरी, म्हणजे ब्रह्मपुरीचं अपभ्रष्ट रूप आहे, म्हणजे चिदंबरम, या गावी त्याला एक देऊळ असल्याचं कळलं. श्रीमंत धनाढ्य देऊळ होतं, त्यानं ते लुटलं. आणि मोमिनांनी, म्हणजे मुसलमानांनी, मोमीन म्हणतात मुसलमानांना, म्हणजे इमान लानेवाला, श्रद्धा ठेवणारा, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण हिंदूंना नाही म्हणत मोमीन. मोमीन म्हणजे मुसलमान. तिथल्या दगडी मूर्ती फोडल्या. तिथं शब्द वापरला आहे असनामे संगीत, म्हणजे दगडी मूर्ती. बनारसी प्रसाद सक्सेना यांनी त्या मूर्ती सोन्याच्या केल्या. तुम्हाला मोठा प्रश्न पडेल की असं त्यांनी का बरं केलं असावं? त्या सोन्याच्या केल्यानं दगडी जर मूर्ती फोडली तर कुणीही माणूस असं म्हणेल की कशासाठी मूर्ती फोडली? दगड फोडायचं कारणच काय? दगड आहे ना तो शेवटी. सोन्याची फोडली म्हणजे असं होतं की त्या सोन्याच्या लोभामुळं फोडली. म्हणजे त्यातला जो धार्मिक आशय आहे, किंबहुना धर्मवेडेपणाचा आशय आहे, तो जाऊन त्याला सेक्युलर आशय प्राप्त होतो की हे केवळ सोन्याकरता केलेलं कृत्य आहे. म्हणून बनारसी प्रसाद सक्सेना यांनी ही युक्ती केली. आणि ही युक्ती मोहम्मद हबीब हे संपादक असून त्यांनी खपवून घेतली. मी तुम्हाला बनारसी प्रसाद सक्सेनांची 2 उदाहरणं दिली. तिसरं उदाहरण तो खलीक अहमद निजामी. जर मी तुम्हाला म्हटलं की मागाशी जो ग्रंथ सांगितला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया, त्यात मोहम्मद हबीब यांच्याबरोबर हे संपादक म्हणून होते खलीक अहमद निजामी, के निजामी, मोठा प्रसिद्ध माणूस आहे. अनेक पुस्तकं आहेत त्यांची, उर्दूमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये आहेत.
दोन त्यांची उदाहरणं सांगतो खलीक अहमद निजामींची. अजमेरचा दर्गा खूप प्रसिद्ध आहे. तो दर्गा ज्यांच्या नावाने आहे तो सुफी मनुष्य होता. सुफींमध्ये अनेक संप्रदाय आहेत, चिश्ती, सुरावर्दी, नक्षबंदी वगैरे वगैरे वगैरे. ते चिश्ती, भारतातला पहिला चिश्ती मोइनुद्दीन चिश्ती हा मोहम्मद घोरीच्या पाठोपाठ भारतात आला, अजमेरला स्थायिक झाला. खूप वृद्ध झाला होता तो. त्याचं सगळं चरित्र अखबारुल अख्यार, म्हणजे त्याचा अर्थ होतो सत्पुरुषांची चरित्रे. तो अब्दुल हक मुहद्दिस दहलवी नावाचा मोठा प्रसिद्ध इस्लामी विद्वान होता. मुहद्दिस म्हणजे हदीसचा तज्ज्ञ. आणि त्याचा जो हा चरित्रकोश आहे अतिशय प्रमाणभूत मानला जातो. त्यात चमत्कारांना वगैरे थारा नाही आहे. खूप त्यांनी काळजीपूर्वक रचलेला ग्रंथ आहे. अनेक ग्रंथांचे संदर्भही दिलेले आहेत. त्यात मोइनुद्दीन चिश्तीचं चरित्र आहे. त्यात असं दिलं आहे, तो खूप वृद्ध झाला होता तेव्हा त्याच्या एका शिष्यानं, सैन्यात अधिकारी असलेल्या शिष्यानं, युद्धात एका राजाची मुलगी हातात सापडली होती. ती मोइनुद्दीनला आणून भेट दिली. मोइनुद्दीननं ती भेट स्वीकारली, तिच्याशी लग्न केलं आणि मग तिला पुढं अपत्य वगैरे झाले. आता चांगलं किंवा वाईट हे सापेक्ष असतं ना. आता मोइनुद्दीननं जे कृत्य केलं ते त्याच्या धर्माला धरून होतं का, तर धर्माला धरून होतं. तेव्हा त्याबद्दल फार आकांड तांडव करायचं काही कारण नव्हतं इतरांना. कारण कुराणामध्ये निदान 4 किंवा 5 ठिकाणी सांगितलेलं आहे की युद्धात हाती सापडलेल्या काफिर स्त्रिया या तुम्हाला वैध आहेत, तुम्ही त्यांच्याशी शरीर संबंध करू शकता, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. उर्दूमध्ये जेव्हा यांचं भाषांतर केलं जातं तेव्हा लौंडिया असा शब्द वापरला जातो, सर्रास वापरला जातो. म्हणजे गुलाम स्त्री, तिला काही हक्क बिक्क काही नसतात. मग तर मोइनुद्दीन चिश्तीनं हे लग्न केलं, हे सगळं लिहिलेलं आहे. आता एन्सायक्लोपीडिया ऑफ इस्लाम म्हणजे त्याची न्यू एडिशन, एक जुनी एडिशन आहे, ही न्यू एडिशन, ही 10 वॉल्यूमची आहे. त्या न्यू एडिशनमध्ये या मोइनुद्दीन चिश्तीचं जे चरित्र लिहिलं आहे ते या खलीक अहमद निजामीनं लिहिलं आहे. 2ऱ्या खंडात किंवा 3ऱ्या खंडात येईल एंट्री अशी, चिश्ती ख्वाजा मुइन अल-दीन, त्याचा उच्चार होतो मोइनुद्दीन. त्या एंट्रीमध्ये त्याने असं लिहिलं आहे की मोइनुद्दीननं एका राजाच्या मुलीशी लग्न केलं. त्यानं हे लिहिलेलं नाही, त्यानं हे गाळून टाकलेलं आहे की ती युद्धात हाती सापडली होती आणि ती त्याच्या एका शिष्यानं त्याला अर्पण केली होती, तेव्हा तो बराच वृद्ध झाला होता. हे सगळं त्यांनी गाळलं. त्यानं एका राजाच्या मुलीशी लग्न केलं होतं, एवढंच लिहिलं. त्या काळी काही अरेंज मॅरेजेस वगैरे काही गोष्टी नव्हत्या आणि आंतरजातीय धर्म विवाहसुद्धा मुश्किल होते. आंतरधर्मीय कुठनं होणार. आणि हे सगळं त्यांनी अखबारुल अख्यार म्हणजे सत्पुरुषांची चरित्रे म्हणून मगाशी जे तुम्हाला मी ग्रंथ सांगितला अब्दुल हक मुहद्दिसचा, त्या ग्रंथाच्या आधारेच लिहिलं आहे. आणि तरी देखील त्याला जो गैरसोयीचा वाटला भाग तो त्यानं गाळला आहे. ही गोष्ट अजमेर दर्ग्याच्या व्यवस्थापकांच्या लवकर लक्षात आली नाही की हे गाळायला हवं. त्यांनी बराच काळ तिथं पाटी होती आणि त्या पाटीवर हे सगळं लिहिलेलं होतं. त्या पाटीचे स्क्रीनशॉट लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत. पण कुणीतरी माणसाने नंतर टीका केली की असं बरोबर नाही आहे केलं हे, आणि त्यामुळं मग त्यांनी आता ती पाटी बदलली आहे. आता त्या बदललेल्या पाटीचाही स्क्रीनशॉट आहे, मूळ पाटीचाही स्क्रीनशॉट आहे. तर खलीक अहमद निजामी यांनी अशी लबाडी केली. त्यांचं दुसरं एक उदाहरण सांगतो. हे असं व्हायला नको की एका उदाहरणावरून दोषित होतं. माझ्याकडे यांची अनेक उदाहरणं आहेत, तुम्ही म्हणाल तेवढी आहेत. मी फक्त घड्याळाकडं बघून 2-2 उदाहरणं सांगतो. दुसरं उदाहरण आहे फवाईदुल फवाद नावाचा एक ग्रंथ आहे. फुवाद असाही उच्चार होतो, फवाद असाही उच्चार होतो. फवाईद म्हणजे फायदा म्हणतो ना आपण मराठीत, तर फाईदा असा अरबी शब्द आहे, त्याचा अनेक वचन आहे फवाईद. पण नुसता फायदा नाही, फायदा तो अर्थ त्याला आहेच, पण त्याला दुसरा एक अर्थ आहे मॉरल्स. म्हणजे एखाद्या बोधकथेतनं आपण जे बोध घ्यायचा असतो, शिकायचं असतं, त्यालाही म्हणतात फवाईद. आणि फवाद किंवा फुवाद
म्हणजे मन, आत्मा, हृदय असे अर्थ होतात. फवाईदुल फवाद म्हणजे मॉरल्स फॉर द हार्ट, मनाकरता नीतितत्वे, पण म्हणून मनोबोध. काय आहे हे पुस्तक? हे पुस्तक निजामुद्दीन औलिया न वेळोवेळी काढलेल्या उद्गारांचं पुस्तक आहे. हा निजामुद्दीन औलिया हा मोइनुद्दीन चिश्तीच्या शिष्याचा शिष्याचा शिष्य, म्हणजे एक प्रकारे पंटू शिष्य म्हणा. हा संग्रह करणाऱ्या माणसाचं नाव आहे अमीर हसन. तो निजामुद्दीन औलियाचा शिष्य होता, ज्याच्या नावानं रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे आहे. आणि तो जेव्हा स्वारीवरनं वगैरे परत येत असे दिल्लीत, तेव्हा निजामुद्दीन औलियाला भेटायला जात असे. आणि गुरुजी काय बोलले ते त्यांच्या त्या मठाला खानका म्हणतात. आणि त्या गुरुजी असतात, तिथले जो मठाधिपती असतो त्याला पीर म्हणतात, शेख म्हणतात, ख्वाजा म्हणतात, मुर्शिद म्हणतात. याला शेख म्हणत असे. तर गुरुजी म्हणू आपण. तर गुरुजी काय बोलले आज, कारण त्याला ते महत्त्वाचं वाटे, ते तो लिहून घेत असे किंवा मठात घडलेले प्रसंग लिहून घेत असे. आणि त्यानं त्याची ती वही निजामुद्दीन औलियाला दाखवली होती आणि तसं त्या वहीत लिहिलेलंच आहे. आणि निजामुद्दीननं ते कौतुक केलं होतं त्याचं, चांगलं करतोयस म्हणून. आणि त्यानं जे हे नाव दिलं होतं तेही निजामुद्दीनला पसंत पडलं होतं. त्याचा त्या वहीचा काही भाग निजामुद्दीननं वाचूनही पाहिला होता. त्याला काही ठिकाणी कळले नव्हते उद्गार नीट, ते निजामुद्दीननं त्याला दुरुस्तीही करून दिल्या होत्या. म्हणजे थोडक्यात हे निजामुद्दीनच्या माहितीनं लिहिलेलं समकालीन पुस्तक आहे फवाईदुल फवाद. त्याच्यात एक प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे, मठामध्ये एकदा एक माणूस बेफाम होऊन खानक्यामध्ये शिरला. हातात सुरा होता त्याच्या. का बेफाम झाला ते त्यात लिहिलेलं नाही आहे. काही अंमली पदार्थ असेल, डोक्यावर परिणाम झाला असेल, काही असेल. पण तो सुरा घेऊन मठात शिरला. तेव्हा लोकांनी त्याला धरलं आणि निजामुद्दीनकडे आणलं. तर निजामुद्दीननी त्याला सांगितलं की मी कोणाही मुसलमानाला इजा करणार नाही अशी तू शपथ घे. तेव्हा त्यानं घेतली शपथ तशी. शपथ घेतल्यावर निजामुद्दीनने सांगितलं सोडा याला, आणि तो गेला. आता हा जे फवाईदुल फवाद ग्रंथ आहे हा छापून प्रसिद्ध झाला आहे. त्याचं उर्दू भाषांतर प्रसिद्ध झालं आहे. त्याचं इंग्रजी भाषांतरसुद्धा प्रसिद्ध झालं आहे. त्याचं इंग्रजी भाषांतराचं नाव आहे निजामुद्दीन औलिया मॉरल्स फॉर द हार्ट. ब्रूस लॉरेन्स नावाच्या माणसाने हे भाषांतर केलं आहे. त्यात हा प्रसंग लिहिला आहे. आणि मी आत्ता सांगितलं तसंच लिहिलेलं आहे की मी कुणाही मुसलमानाला इजा करणार नाही असं शपथ त्याला निजामुद्दीननं घ्यायला सांगितले होते. असंच तिथं लिहिलं आहे. या ब्रूस लॉरेन्सचे खलीक अहमद निजामी गुरु, फारसीचे म्हणा, इतिहासाचे म्हणा. त्यामुळे त्याची प्रस्तावना त्याला खलीक अहमद निजामी यांनी लिहिलेली आहे. आता खलीक अहमद निजामी यांनी त्या प्रस्तावनेत निजामुद्दीन औलियाचं व्यक्तिमत्व रेखाटलं आहे. आणि ते निर्णया प्रसंगांमधनं रेखाटलं आहे. काही त्या ग्रंथातले प्रसंग आहेत, काही बाहेरचे प्रसंग आहेत. त्याच्यात हा प्रसंग खलीक अहमद निजामीने लिहिलं आहे. त्यात त्यांनी असं लिहिलं आहे की निजामुद्दीननं त्या माणसाकडनं असं वचन घेतलं की मी कोणालाही इजा करणार नाही. मुळात काय आहे, मी कोणाही मुसलमानाला इजा करणार नाही. आणि खलीक अहमद निजामी मात्र त्यांनी बदल असा केला, इंग्लिशमध्ये म्हणतात ना स्लाईट ऑफ हँड. तर हातचलाखी विलक्षण आहे त्यांची. फार काळजीपूर्वक वाचायला लागतं. ते केव्हा तुम्हाला कुठल्या रस्त्याला नेतील त्याचा नेम नसतो. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगितली. बरं, हां, आणखी एक उदाहरण सांगतो. मोहम्मद तुघलकाचं दरबारात मोरोक्कोहून एक माणूस आला होता. त्याचं नाव इब्न बत्तुता. तो 7-8 वर्ष तिथं होता. आणि त्यानं न्यायाधीश म्हणूनही त्याची नेमणूक मोहम्मद तुघलकानं केली होती. हा जो इब्न बत्तुता होता त्यानं असं वर्णन केलं आहे की ईदच्या दिवशी मोहम्मद तुघलक जो दरबार करतो त्या दरबारात त्या वर्षी ज्या राजांच्या मुली, काफीर राजांच्या मुली युद्धात हातात सापडलेल्या असतील, कैद झाल्या असतील, त्या येऊन दरबारात गातात, नाचतात. आणि नंतर सुलतान
मोठ्या अमीरांना, कोणी परदेशी डिग्निटरी झाले असतील त्यांना त्या मुली भेट देऊन टाकतो. आणि मग नंतर इतर मुली येतात, ह्या राजांच्या मुली असतात, नंतर इतर मुली येतात, त्या गातात नाचतात, त्या आणखी इतरांना तो भेट देऊन टाकतो. आता मला असं वाटतं की मोहम्मद तुघलकाचं जर कोणी चरित्र लिहिलं तर त्यात हे लिहायला पाहिजे, आवश्यक भाग आहे असं मला वाटतं. खलीक अहमद निजामीनं कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये मोहम्मद तुघलकावरचं प्रकरण लिहिलं आहे, आणि ते प्रकरण लहान नाही आहे, 82 पानी प्रकरण आहे. आणि तरी देखील त्यांनी त्यात हा भाग पूर्णपणानं गाळून टाकलेला आहे. असं त्यांचं ते गाळतातच, ते त्यांना गैरसोयीचं वाटलं की ते गाळतात. आणि काय उदाहरण देऊन टाकतो मध्येच, फरीदा खानम नावाच्या बाईने सुफिझम इन इंट्रोडक्शन असं पुस्तक लिहिलं आहे. त्यात एक गोष्ट तिनं केली आहे, तिनं मोइनुद्दीन चिश्तीचं चरित्र लिहिलं आहे, आणि त्यात नेहमीप्रमाणे किंवा इतरांच्या उदाहरणं घेऊन तिनं हे गाळून टाकलं. एवढंच लिहिलं आहे की मोइनुद्दीननं एका राजाच्या मुलीशी लग्न केलं होतं. हे दिलेलं नाही की ती युद्धात हातात सापडलेली कैदी मुलगी होती, हे सांगितलेलं नाही. तिनं दुसऱ्या एका सुफीची माहिती दिली आहे, त्याचं नाव सय्यद नूरुद्दीन मुबारक सुरावर्दी. सुरावर्दी एक संप्रदाय आहे सुफींचा. तर हा जो सुरावर्दी होता हा इल्तुतमिशच्या दरबारात प्रवचन करत असे. तर ते प्रवचन काय करत असे, ते तारीख ए फिरोजशाही जे प्रसिद्ध पुस्तक आहे त्या झियाउद्दीन बर्नीनं लिहिलं आहे. त्या प्रवचनात तो सांगत असे, सर्वसाधारण पहिला परिच्छेद त्यातला म्हणून त्यांनी 4 परिच्छेद पडले. पहिल्या परिच्छेदात सांगितलं आहे एक तर काफिर सगळे मारून टाकले पाहिजेत, पण ते जर शक्य नसेल तर त्यांना निदान अवमानित तरी केलं पाहिजे. आणि कसं पाहिजे सुलतानाचा स्वभाव, आदर्श सुलतान कसा असतो, तर काफिर पाहिला की त्याचा चेहरा संतापानं लाल झाला पाहिजे आणि याला आत्ता तलवारीनं कापून टाकावं असं त्याला वाटलं पाहिजे. आता हा सगळा परिच्छेद जो आहे, या फरीदा खानम या बाईने हा जो आत्ता सुरावर्दी सांगितला, तो जे काही प्रवचन देत असेल त्याचा गोषवारा देताना तो तारीखे फिरोजशाहीमधूनच घेतलेला आहे. मात्र आत्ता मी जो परिच्छेद सांगितला पहिलाच, तो त्यात गाळून टाकलेला आहे फरीदा खानमला. मी फक्त नावांची यादी म्हणजे मला विसरायला नको. झाला का मोहम्मद तुघलक? झाला. आता कोण आहे? हारून खान शेरवानी. छान आहे. दक्षिणेतले सगळेच उत्तरेतले नको, हे हैदराबादी आहेत. यांचं द बहमनीज ऑफ द डेक्कन हे प्रसिद्ध आहे पुस्तक. HK शेरवानी असंही लिहितात कधी कधी. बहमनी सल्तनत, त्या सल्तनतीतला शमसुद्दीन मोहम्मद म्हणजे तिसरा, म्हणजे 15व्या शतकातला बादशाह आहे, बहमनी बादशाह आहे. त्याने एक किल्ला काबीज केला. किल्ला काबीज केल्यावर तिथं असलेली देवळं पाडून टाकली. ती देवळांच्या जागी मशिदी बांधायला सांगितल्या. इतकंच नाही तर सुलतानानं पहिल्या नमाजाला स्वतः अजान म्हणजे बांग दिली. हे सगळं वर्णन तारीखे फिरिष्टामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यात असं म्हटलं आहे की तिथं जे ब्राह्मण म्हणजे पुजारी थोडक्यात आणि इतर देवाचे जे सेवेकरी होते, त्या सेवेकरांना त्यानं ठार मारलं. हे केल्यानंतर त्याचा वजीर महमूद गावान, प्रसिद्ध आहे अगदी महमूद गावान, त्या महमूद गावांनं त्याला अशी विनंती केली की तुम्ही धर्मयुद्धाचा भाग म्हणून ब्राह्मणांना ठार मारलेलं आहे स्वास्थे, तर तुम्ही आता गाझी अशी पदवी घ्या. गाझी काफिरांविरुद्ध लढणाऱ्याला म्हणतात. आणि अशीच विनंती बैराम खानानं अकबराला केली होती जेव्हा त्यांनी हेमूला ठार मारलं, तेव्हा की तुम्ही आता स्वतःला गाझी पदवी घ्यायला पात्र झालं. तेव्हा त्याप्रमाणे सुलतानानं स्वतःच्या बिरुदावलीमध्ये गाझी अशी एक बिरुद समाविष्ट केलं. हारून खान शेरवानी यांनी हा सगळा वृत्तांत तारीखे फिरिष्ट्यामधूनच घेतलेला आहे. आणि त्यांनी जी आवृत्ती वापरली तीच आवृत्ती मी वापरली आहे. पान नंबर तेच आहेत. पण हारून खान शेरवानी यांनी हा मधला सगळा भाग, देवळं पाडली, मशिदी बांधल्या, बाग दिली, त्या लोकांना ठार मारलं, हे सगळं गाळून टाकलं आहे.
स्वारी झाली, किल्ला घेतला, सुलतान राजधानीत परत आला आणि तेव्हा महमूद गावांना त्याला विनंती केली की तुम्ही आता गाझी अशी पदवी घ्या, आणि त्याप्रमाणे त्यानं ती घेतली. एवढंच दिलं. पण मुळात असं सांगितलं आहे की तुम्ही धर्मयुद्धाचा भाग म्हणून, धर्मयुद्धाच्या हेतूनं ब्राह्मणांना ठार मारलं म्हणून तुम्ही गाझी पदवी आता घ्या, असं गावांना सांगितलं आहे. हे सगळं हारून खान शेरवानी यांनी गाळून टाकलं. दुसरं उदाहरण सांगतो. असाच एक बहमनी सुलतान होता, त्यातला अहमद शाह त्याचं नाव, त्याला वली म्हणत, संत म्हणत. त्यानं एकदा विजयनगरच्या साम्राज्यावर स्वारी केली, तारीख फिरिष्टामध्ये वर्णन आहे, आणि तेच यांनी वापरलेलं आहे हारून खान शेरवानीनं. मी जे वापरलं पुस्तक तेच त्यांनी वापरलं आहे. तर त्यात त्यानं वाटेत कत्तली केल्या, बायका मुलं कैद केली, देवळं पाडली, हे सगळं आलेलं आहे. आणि काय केलं, त्याला 4 मोठ्या पितळी मूर्ती मिळाल्या. त्या मूर्ती त्यानं गुलबर्ग्याला पाठवल्या, आणि तिथं सय्यद मोहम्मद गेसू दराज याचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यापुढं जमिनीत गाडल्या. दर जमीन नस्ब कुनन असं लिहिलेलं. नस्ब म्हणजे इरेक्ट करणं किंवा फिक्स करणं. तर जमिनीत फिक्स केल्या म्हणजे जमिनीत गाडल्या. कशा करता तेही सांगितले फिरिष्ट्यानं की दर्ग्यात येणाऱ्या लोकांनी त्या पायाने तोडवाव्यात म्हणून. आता याच प्रसंगाचं वर्णन हारून खान शेरवानी कसं करतात बघा. ते म्हणतात की हा जो वेटिंग गेम चालला होता विजयनगरच्या सैन्याचा, त्यांनी कंटाळून जाऊन त्या सैन्यानं ॲट्रॉसिटीज केल्या. आता ते सैन्याबद्दल बोलत आहेत, अहमद शाह वलीबद्दल बोलत नाही आहेत, कारण त्याला खूप माणुसकी होती असं त्यांनी पुढं म्हटलेलं आहे. त्याला छेद जातो सगळ्याला. म्हणून त्यांनी लिहिलं आहे की बहमनी सैन्यानं 4 मूर्ती सय्यद मोहम्मद गेसुदाराज याच्या दर्ग्यापुढं ठेवण्याकरता, टू बी प्लेस्ड, ठेवण्याकरता पाठवल्या. आणि वाक्याचा शेवट त्यांनी केला आहे ॲज अ गुड ओमेन, शुभशकून म्हणून. म्हणजे मला काही कळलंच नाही की असं मी कधी कुठं वाचलेलं नाही की दर्ग्यापुढं मूर्ती ठेवायचं काय तर शुभशकून म्हणून. त्यांना तरी समजलं की नाही मला शंकाच आहे. पण एवढं त्यांनी केलं की त्या तुडवण्याकरता वगैरे सगळ्या मजकूर त्यांनी गाळून टाकला. हे हारून खान शेरवानी मोठे प्रसिद्ध आहेत. ते एस टी काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे सगळं ते झालेलं आहे त्यांचं. आणखी एक उदाहरण सांगतो. राधेश्याम. राधेश्याम 1527 कनुआची लढाई झाली. त्या कनुआच्या लढाईत, किंवा खनुआ पण म्हणतात, राणा संग्रामसिंह किंवा राणा सांगा म्हणतात बोलीभाषेत, राणा सांगाचा बाबरानं पराभव केला. ही लढाई व्हायच्या पूर्वी आपल्या सैन्याला प्रोत्साहन देण्याकरता बाबरानं एक फरमान काढलं होतं, परिपत्रक म्हणा. त्या फरमानात त्यानं असं म्हटलं होतं की आता काफिरांचे देव लवकरच फोडले जातील. म्हणजे आपण काय करणार आहोत हे त्यांनं आधीच जाहीर करून ठेवलेलं होतं. पुढं काय घडलं ते सांगतो. 1528 बाबरानं ग्वाल्हेरच्या किल्ल्याला भेट दिली. ग्वाल्हेरचा किल्ला त्याच्या सैन्यानं घेतला होता, त्यावेळेला तो हजर नव्हता. पण नंतर तो किल्ल्याला भेट द्यायला गेला. किल्ल्याभोवती मोठमोठे कडे आहेत, पहाडावर आहे किल्ला, आणि त्या कड्यांवर मोठमोठ्या जैन मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या दिगंबर मूर्ती आहेत आणि 50-50 फूट उंच अशा फार प्रचंड मूर्ती आहेत त्या. बाबरानं त्या सगळ्याचं वर्णन केलं आहे. मी सांगतो याच अनुक्रमानं केलं आहे. बाबूरनामा मी मगाशी सांगितलं, ॲनेट बेव्हरेजनं ट्रान्सलेट केलं आहे. तो म्हणतो की या मूर्ती नग्न आहेत. हे बरोबर. मग तो पुढं सांगतो की या दरीमध्ये 2 तळी आहेत. त्या तळ्यांच्या भोवती 25-30 विहिरी काढलेल्या आहेत. त्या विहिरींच्या पाण्यावर भाजीपाला, फळं वगैरे पिकवली जातात. असं सगळं 4-5 वाक्यामध्ये गेली आहेत. नंतर तो असं म्हणतो की ही काही वाईट जागा नाही आहे. ॲडॉल म्हणजे भाषांतर आहे, ॲडॉल्स आर इट्स डिफेक्ट. त्या ठिकाणी तो त्या मूर्ती नेकेड आहेत असं म्हणत नाही. आधी त्याने त्या मूर्तींचं वर्णन केलेलं आहे, हे बरोबर आहे. इथं नेकेड म्हटलेलं आहे, खरं आहे.
पण आता जेव्हा तो म्हणतो की उर्वा इज नॉट अ बॅड प्लेस, ॲडॉल्स आर इट्स डिफेक्ट, असं तो म्हणतो. आता राधेश्याम यांनी बाबराचं जे चरित्र लिहिलं आहे त्यात अवतरणामध्ये असा मजकूर घातला आहे, नेकेड आयडॉल्स आर इट्स डिफेक्ट. म्हणजे हा शब्द त्यांनी मध्ये घुसवला आहे. आता तो शब्द मध्ये घुसवल्यानं काय होतं, कारण पुढं बाबर सांगतो मी त्या फोडण्याचा हुकूम दिला, त्याप्रमाणे मग त्यांची नाकं कानं वगैरे तोडले वगैरे ते सगळं झालं. आता एखाद्याची समजूत अशी होईल की बाबराला त्या मूर्तींची नग्नता आक्षेपार्ह वाटली, नेकेड आयडॉल्स आर इट्स डिफेक्ट, असं एखाद्याचा समज होईल. पण तसं नाही आहे, बाबर तसं म्हणालेलं नाही आहे. हां, तुम्ही तसं इंटरप्रिटेशन करायचं तर करा, त्याच्याबद्दल माझी काहीच हरकत नाही. तुम्ही म्हणा की त्याला काय आक्षेपार्ह वाटलं, मूर्ती आक्षेपार्ह वाटल्या का त्या मूर्तींच्या अंगावर काही कपडे दाखवलेले नाहीत हे आक्षेपार्ह वाटलं. कुणी असं म्हणेल की त्याला ती दिगंबर अवस्थेत दाखवलं हे आक्षेपार्ह वाटलं, असं एखाद्याला वाटू शकतं. त्यांनी म्हणावं तसं पुढं, पण अवतरणात जे टाकायचं त्यात त्यांनी फेरफार नाही करता कामा. आणि दुसरी गोष्ट अशी की आपला मूर्ती फोडण्याचा इरादा बाबरानं आदल्या वर्षीच व्यक्त केला आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं नाही आहे की नेकेड आयडॉल्सच मी फोडणार आहे, मूर्तीपूजकांचे देव लवकरच फोडले जातील असं त्यानं आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो वागलेला आहे. हे राधेश्याम यांचं हे कृत्य आहे. दुसरं राधेश्याम यांचं एक उदाहरण देतो. अफगाणिस्तानात एक काफिरिस्तान नावाचा प्रदेश होता. गेल्या 100-1 वर्षांपूर्वी त्याचं नाव बदललं आणि त्याला नूरिस्तान असं नाव दिलं, कारण नूर म्हणजे प्रकाश, इस्लामचा प्रकाश तिथं पसरला. तिथं काफिर लोक होते, मूर्तीपूजक होते. मी असं म्हणणार नाही की ते हिंदू होते, कारण तसं काही म्हणता येईल असं मला वाटत नाही, पण ते मूर्तीपूजक होते हे खरं आहे. आणि ते फार प्रदीर्घ काळ तैमूरलंगासारख्याला सुद्धा तोंड देऊन त्यांनी आपला धर्म काही सोडला नव्हता, अगदी परवापर्यंत सोडला नव्हता. आता झाले त्यांचं मुसलमान झाले. त्या प्रदेशामध्ये बजौर नावाचा किल्ला होता. तो बजौरचा किल्ला बाबरानं 1519 साली, म्हणजे आधीची घटना समजे, काबीज केला. आणि काफिर होते ते, त्यांनी दिला, इथं इस्लामचं नावही शिल्लक राहिलेलं नाही. लगेच तो पुढं सांगतो मी कत्लेआमचा हुकूम दिला, म्हणजे सगळ्यांची कत्तल केली युद्ध संपल्यानंतर. राधेश्याम इथं अशी कॉमेंट्री करतात की तिथं इस्लामचं नावनिशाणी राहिलेली नव्हती हे काही कत्लीचं कारण नाही आहे, त्याला पंजाबमध्ये दहशत वाटावी याकरता त्यानं तो हुकूम दिला. आता हे सगळं त्यांचं तर्क आहे, कुभांड आहे. तो काफिरिस्तानचा प्रदेश पंजाबच्या मुळीच जवळ नाही आहे आणि अशी जर दहशत पसरवायची असेल तर ते काही स्पृहणीय कृत्य असं नाही आहे. पण चतुर वकील असतो ना, तो काय करतो, जेव्हा खुनाच्या आरोपाखाली आपला आरोपी असतो आणि आपण वकीलपत्र घेतलेलं असतं, तेव्हा तो काय करतो, त्याला माहिती असतं 10 लोक बघत होते, साक्षीदार आहेत, तेव्हा खुनाच्या आरोपातनं पूर्ण सुटता येणं कठीण आहे, मग फाशीच होईल. तो म्हणतो काही नाही, दोघांमध्ये बाचाबाची झाली, मारामारी झाली आणि त्यात तो मारला गेला हे खरं आहे. म्हणजे गुन्ह्याचं स्वरूप थोडंसं कमी होतं. म्हणून राधेश्याम हे म्हणले की दहशतवादी म्हणू दे, धर्मांध नको म्हणायला. मग दहशतवादी हा गुन्हा त्यांनी पत्करला आणि सांगितलं की दहशत पसरवण्याकरता बाबरानं हे कृत्य केलं. आणि बाबरानं असंच कृत्य भारतामध्ये चंदेरी नावाचा किल्ला काबीज केला, तेव्हा तिथल्या सगळ्या काफिरांची त्यानं कत्लेआम केली. तेव्हा बाबरानं एकाच ठिकाणी असं केलं आहे असं नाही. आता कुठं दहशत पसरवायची होती ते काही राधेश्याम यांनी दिलेलं नाही आहे. बरं, आणखी एक उदाहरण सांगतो. आहे का वेळ दादा? किती वेळ आहे? 2:53 झालेत. मग थांबतो आता, कारण आता जायची वेळ झाली. काय उदाहरणं संपणार नाहीत, भरपूर आहेत. हां, बरं, एक 5 मिनिटात उरकतो. कोणी लिहिलं आहे हे? बनारसी प्रसाद सक्सेना. त्यांनी फिरोजशाह तुघलकाचा जो प्रकरण आहे मगाचा, तो कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ इंडिया इंडियन हिस्ट्री काँग्रेसचा, आता तो बदनाम झाला आहे, आता मी करतोय त्याला बदनाम. तर त्यांनी फिरोजशाह तुघलकाचं जे चरित्र लिहिलं आहे त्यात त्याने असं लिहिलं आहे की भारतामध्ये शर्यतनुसार जिजिया फक्त औरंगजेबानं लावला, बाकी कोणी लावला नाही, एकटा औरंगजेब. तर फक्त मी जरा नावं सांगतो ग्रंथांची आणि कोणाकोणाच्या राजवटीत जिजिया होता ते सांगतो. पहिला ग्रंथ आहे चचनामा, म्हणजे सिंधवरच्या आक्रमणाचा इतिहास आहे. त्याला चचनामा असं म्हणतात कारण तिथला जो हिंदू राजा होता त्याच्या वडिलांचं नाव चच होतं.
खरं त्या पुस्तकाचं नाव आहे फतहनामा आहे सिंध, पण तो चचनामा म्हणून जास्त प्रसिद्ध, इंग्रजी भाषांतर पण उपलब्ध आहे. तिथं ब्राह्मणाबाद म्हणून गाव होतं. त्या गावामध्ये मोहम्मद बिन कासिमनं जिजा लावला होता. तिथं जिजा असंच म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट, मोहम्मद हबीब यांनी अरब कॉन्क्वेस्ट ऑफ सिंध म्हणून एक लेख लिहिला. तो इस्लामिक कल्चरच्या 3ऱ्या खंडात प्रकाशित झाला. त्या लेखामध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे की जिज्या तिथं लावलेला होता. हा झाला सिंधचा जिज्या. दुसरं, नात ए मोहम्मदी. नात म्हणजे मोहम्मद पैगंबराची प्रशंसा असते तिला म्हणतात नात. नात ए मोहम्मदी म्हणून पुस्तक आहे. लेखक तारिक ए फिरोजशाहीचा लेखक झियाउद्दीन बर्नी. तर शमसुद्दीन इल्तुतमिश याच्या कारकिर्दीमध्ये जिज्या होता. तिसरं उदाहरण देतो, अल्लाउद्दीन खिलजी. त्याचा 2 ग्रंथांचा पुरावा आहे. एक आहे झियाउद्दीन बर्नीकृत तारीख ए फिरोजशाही, आणि दुसरा पुरावा आहे दवल राणी खिजर खान म्हणून याचं काव्य आहे अमीर खुसरोचं, त्यातही तो उल्लेख आहे. तर तिथं जिजा होता अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत. मी किती 3 दिली उदाहरणं. चशनामा दिला म्हणजे सिंध दिला, नाते मोहम्मदी दिला म्हणजे शमसुद्दीन इल्तुतमिशच्या कारकिर्दीत होता. हे अल्लाउद्दीन खिलजीचं तिसरं. आता चौथं देतो, मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये होता. इब्न बत्तुता मागाशी मी सांगितलं, त्यांनी तर लिहिलंच आहे. त्याचं इंग्लिश भाषांतर आहे द रेहला म्हणून. हिंदी भाषांतर पण आहे तुघलकालीन भारत भाग 1 मध्ये, तेही पाहू शकता. आणि शिलालेख पण आहे, आणि तो शिलालेख एपिग्राफिया इंडिका 1919-20 अंकात प्रसिद्ध झाला आहे. तुम्ही काढून बघा. हे झालं चौथं उदाहरण. आता 5वं उदाहरण देतो, फिरोजशाह तुघलक. फिरोजशाह तुघलक स्वतःच सांगतोय मी जिज्या लावला म्हणून. त्याचं पुस्तकाचं नाव आहे फुतुहात ए फिरोजशाही, म्हणजे फिरोजशाहचे विजय, म्हणजे अनेक वचन आहे विजय इथं. आणि त्याचं हिंदी अनुवाद तुघलकालीन भारत भाग 2 मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्या जिज्याचा आणखी एक पुरावा आहे. जसं तारीख ए फिरोजशाही बर्नीचा आहे, तसंच तारीख ए फिरोजशाहीचा पुढचा जो भाग आहे, जिथं बर्नी थांबला आहे त्याचा पुढचा जो भाग आहे, तो शम्स सिराज अफीफ यानं लिहिला आहे. इंग्लिश भाषांतर आहे, मेडिवल इंडिया इन ट्रान्झिशन असं त्याचं नाव आहे. तुघलकालीन भारत भाग 2 मध्ये आहे. भारतीय संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात ते पुस्तक आहे. तेव्हा फिरोजशाह तुघलक हे कितवं उदाहरण दिलं? 6वं. 7वं, अकबरानं जिज्या रद्द केला, हो की नाही? त्याला आपण श्रेय द्यायचा, जिज्या रद्द केला, किती चांगला मनुष्य होता, छान होता, बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. रद्द कसं काय केला? होता ना, होता म्हणून रद्द केला. तेव्हा आता सिद्धच झालं की जेव्हा रद्द केला त्याच्यापूर्वी जिज्या होता. हे कितवं उदाहरण झालं? 6वं झालं. आता 7वं देतो. जर समकालीन ग्रंथकारच काढतो, खाफी खान. औरंगजेबाचा मुलगा मोहम्मद मुअज्जम, बहादूर शाह नाव घेऊन तख्तावर बसला तो, त्याच्या वेळेला जिज्या होता. त्याचा मुलगा जहांगीर शाह, पण तो 1 वर्ष तख्तावर होता की नाही त्याच्या काळात माहीत नाही. पण औरंगजेबाचं पंटू फरुखसिंह, त्याच्या वेळेला जिज्या त्यानं लावला होता. मग त्याला उदयपूरच्या राण्यानं विनंती केली की रद्द करा जिज्या. तेव्हा मराठ्यांचं सामर्थ्य खूप वाढलेलं होतं, मुघलांचं सामर्थ्य ओहोटीला लागलं होतं. त्यांनी जिज्या रद्द केला. पण त्याच्या एका सरदारानं मक्केला पत्र पाठवलं, आणि मक्का शरीफ म्हणजे मोहम्मद पैगंबरांचा वंशज जो कोणी होता तो, त्यानं असं सांगितलं की असं नाही, शर्यतप्रमाणे जिज्या रद्द करता येणार नाही. म्हणून फरुखसिंहनं पुन्हा जिज्या चालू केला, आणि तसं त्याचं फरमान त्यांनी पाठवलं मेवाडच्या राण्याला. आणि ते फरमान वीर विनोद हा जो राजस्थानचा सुप्रसिद्ध इतिहास मंडळात आहे, लिहिणारा लेखक आहे श्यामलदास, त्याला कविराजा असा किताब होता. ओझांचा गुरुच तो, राजस्थानचे फार मोठे इतिहासकार आहेत ओझा, तसा ओझांचा गुरुच होता. महामहोपाध्याय होते ते ओझा, त्यांचा गुरु कविराजा श्यामलदास. तो सांगतो तर आता हे कुठलं फरुखसिंहचं उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर रफीउद दर्जात तेव्हा हे झाला, औरंगजेबाचा पंटू बादशाह झाला, तेव्हा 1719 मध्ये जिया थांबला. मी तुम्हाला दिल्लीची उदाहरणं दिली. आता पटकन प्रांतांची 3 देतो आणि थांबतो. एक देतो काश्मीरचं, सिकंदर. त्याला सिकंदर बुत शकन म्हणजे मूर्तिभंजक म्हणून गौरवलेलं आहे. तारीखी फिरिष्टामध्ये गौरवलेलं आहे. निजामुद्दीन अहमदच्या तबकात अकबरीमध्ये पण गौरवलेलं आहे. त्याच्या काळात जिज्या होता. एक पुस्तक आहे चादुरा नाव त्याचं, काय बरं त्याचं नाव आहे, हैदर मलिक चादुरा. त्याचं तारीख काश्मीर म्हणून पुस्तक आहे, त्यात हा उल्लेख आहे. आईने अकबरीमध्ये हा उल्लेख आहे, फिरिष्ट्यामध्ये पण हा उल्लेख आहे.
आणि मगाशी सांगितलं नाही मी सांगितलं जोन राजकृत राजतरंगिणीत पण उल्लेख आहे. तेव्हा आता भरपूर पुरावे मी दिले की काश्मीरमध्ये जिजा होता. पुढं तो झैनुल आबिदीन म्हणून एक चांगला सुलतान होता, त्याने रद्द केला आहे, खरं आहे. गुजरातमध्ये अहमद शाह म्हणून ज्याच्या नावाने अहमदाबाद हे शहर वसवलं आहे, तो अहमद शाह, त्यानं जिजा लावला होता, फिरिश्त्यानं ते लिहिलेलं आहे. आणि आता 11वं उदाहरण देतो, प्रांतिक उदाहरण आहे. भारतीय संशोधक मंडळानंच परवाना प्रसिद्ध केला आहे, म्युझियममध्ये लावलेला आहे. म्युझियममधनं आत गेला की डाव्या हाताला पहिलाच कागद आणि तो द्वैभाषिक आहे, वर फारसी खाली हिंदी. तेव्हा त्या कागदामध्ये अख्खं जिजिया म्हणजे जिजियाचं खातं असा उल्लेखच आहे आणि बाकी उल्लेख त्यात आहे. तेव्हा तिथेही खानदेशच्या फारुकी सल्तनतीत पण जिजिया होता. मी 1 नव्हे 2 नव्हे 11 उदाहरणं दिली आणि हा मनुष्य सांगतोय की औरंगजेबाच्या खेरीज इतर कोणी जिजिया लावला नाही आणि हे अलाहाबाद युनिव्हर्सिटीत प्रोफेसर होते. आता आणखी उदाहरणं देत नाही, थांबतो. मला एवढंच सांगायचं आहे की यांना इतिहासकार म्हणायचं की नाही आणि हे सत्य बोलतात का असत्य म्हणतात हे आता आपण ठरवू. पिशवी माझी. धन्यवाद.